नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। पालक बघू शकता, इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे आणि यापासून आपण भाजी वगैरे काही बनवणार नाही आहोत, तर मस्त पौष्टिक असे मुलांसाठी शाळेच्या डब्यासाठी हा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत, तोही पराठा। इथे मी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवले गरम करायला। पाणी गरम झाले, त्यामध्ये एक छोटा चमचा मीठही टाकून घेतले आणि आता हे चांगलं पालक शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये। या पालक चांगला शिजलेला आहे, तर मी आता हे थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहे, कारण सकाळची घाई गडबड असते, पटकन मुलांना टिफिन द्यायचा असतो, तर फटाफट ही कामं झाली पाहिजेत। आता मी थंड पाण्यामध्ये हा पालक काढून घेते पटकन, म्हणजे लवकर हा थंड होईल। आता हे मिक्सरच्या भांड्यातून छान प्रकारे असं बारीक वाटून घ्यायचे आपल्याला। गार झालेला आहे। आता यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते पालक। यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक मोठा इंच आल्याचा तुकडा कट करून घेतला, एक छोटा चमचा जिरे, चवीपुरतं मीठही टाकून घेतले। आता हे बारीक चांगलं वाटून घ्यायचे आपल्याला। बघू शकता तुम्ही, चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे। मुलं जर तुमची पालक वगैरे खात नसतील तर अशा प्रकारचे पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातात। आता हे एका भांड्यामध्ये मी ओतून घेते आणि ते मिक्सरला लागलेलं जे आहे पालक, तो आपल्याला नंतर चांगला धुवून पीठ मळण्यासाठी त्याचं पाणी वापरायचं आहे। इथे मी 2 मोठे वाट्या मी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये छोटा चमचा जिरे, ओवा टाकून घेतला, तीळ टाकून घेतली, 2 मोठे चमचे धनेपूड टाकून घेतली आणि थोडंसं चवीनुसार मीठही टाकून घेतले। आता हे चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। त्या पाण्याने, पालकच्या पाण्यानेच हे पीठ मळायचे, साधं पाणी वापरायचं नाही आहे, नाहीतर मग त्याची चव लागत नाही आणि असा खमंगही लागत नाही आपल्याला पराठा। तर त्याने आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे। थोडंसं एक छोटा चमचा तेल टाकून मी परत चांगलं मळून घेतले। आता हे 5 मिनिट आपल्याला थोडंसं मुरत ठेवायचं आहे। अगदी 5 मिनटं पण नाही, 3-4 मिनटंच ठेवायचे फक्त। तर 3-4 मिनटं होऊन गेलेत। आता पटकन यावर मी गॅसवर तवा ठेवला आहे, हाय फ्लेमवर ठेवला आहे, कारण हाय फ्लेमवर ठेवायचं कारण आहे की पटकन हा तवा तापला पाहिजे, कारण जर तवा तापला नाही तर पराठा चांगला भाजणार नाही आणि तो वातट होईल। त्यामुळे पहिला पराठा, पहिली चपाती, पहिली पोळी करताना नेहमी हा तवा हाय फ्लेमवर ठेवायचा। इथे मी चौकोनी आकाराचे हे पराठे बनवणार आहे। मी पहिले पूर्ण मोठी अशी चपाती सारखं बनवून घेतलं, नंतर मी दुमतं करून मग ते चौकोनी आकार त्याला दिले, आतमध्ये तूप लावून घेतले। तुपाचे पराठे अप्रतिम लागतात, तुम्ही नक्की करून बघा। तेलाचेही चांगले लागतात, तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते करू शकता, तूप किंवा तेल तुम्ही लावू शकता। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे। मस्त स्क्वेअर शेप दिला आहे। आता तव्यावर थोडंसं तूप सोडलं आणि त्यावर मी हा पराठा टाकला। बघू शकता तुम्ही, तवा चांगला तापलेला आहे, तवा। असे खमंग मस्त सगळे पराठे आता भाजून घ्यायचेत। एक तुम्हाला करून दाखवला, बाकीचे आता सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचेत। याच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवतो, किंवा मध्येच मी एक पनीरचा पराठाही तुमच्याशी शेअर केला, तोही तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन पहा। आता मी हा टमॅटो भातही केलेला, तो मी थंड करण्यासाठी मी ठेवला आहे बाजूला। आता मी या पराठ्यासोबत टोमॅटो सॉस देणार आहे आणि हे आता पराठे सगळे झाले, टिफिन पॅक करायला घेते। आजची बघा ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, आणि हा टमॅटो भाताची जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, तीही तुमच्याशी नक्की शेअर करेल मी। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलला क्लिक करायला विसरू नका। पुन्हा